नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेकोरेशनसाठी मोठी फुलं कशी बनवायची आहेत. होम डेकोरसाठी ही मोठी फुलं मी बनवलेली आहेत. ही फुलं मी माझ्या घराच्या हॉलच्या कॉर्नरला ठेवलेली आहेत. ती खूप सुंदर दिसतात. तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमालाही याचा वापर करू शकता. तर इथे मी PVC पाईप घेतलेली आहे आणि त्या PVC पाईपला बेंड करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी वाळू घेतलेली आहे. ही बांधकामाची वाळू आहे. तर त्याला एकदम कडक गरम करायचं आहे. आता ही वाळू मी नारळाचं एक बक्कल घेतलेलं आहे. त्याला असं होल पाडून ते आपल्याला वाळू त्या पाईपमध्ये ओतायची आहे. पाईपचं एक साईड मी पॅक केलेलं आहे पिशवीने. आता तुम्ही त्याच्यामध्ये वाळू हळूहळू ओतायची आहे. भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी त्याच्यात वाळू ओतली आहे. इथं तुम्ही बघू शकताय आपली PVC पाईप एकदम छान बेंड झाली, म्हणजे पाहिजे तसा आपण त्याला आकार देऊ शकतो. आता यातली वाळू मी काढून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित शेप देऊन घेणार आहे. या PVC पाईपचा आपल्याला देठ म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी यातली वाळू काढून घेते. भाजणार नाही याची काळजी घ्या. खूप कडक असते ही पाईप, त्यामुळे मी हातात एक कपडा घेऊन त्याला बेंड करणार आहे. तुम्ही बघू शकता इथं मी कसे बेंड करते त्याला. अशा पद्धतीने मी त्याला बेंड करते. गार होण्यासाठी ठेवलेली आहे. आता हे सगळे मी देठं करून घेतलेली आहेत PVC पाईपची. इथं मी एक क्रेप पेपर घेतलेला आहे. क्रेप पेपर बाजारात मिळून जातो कुठेही आपल्याला स्टेशनरीमध्ये. तर ह्या क्रेप पेपरसाठी आता आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे PVC पाईपला. त्यासाठी मी ग्लू लावून घेते आणि अशा पद्धतीने त्याला त्या देठाला आपण ग्रीन कलरच्या क्रेपनी गुंडाळून घेऊया. पूर्ण देठाला आपल्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे. क्रेप पेपर हा खूप नाजूक असतो, त्यामुळे अगदी हळूवार आपल्याला क्रेप पेपर गुंडाळून घ्यायचा आहे. गडबड करायचं नाही आहे. इथे आपला क्रेप पेपर पूर्ण लावून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. थोडा वेळ सुकायला ठेवायचं आहे. आता आपण फूल कसं बनवायचं ते बघणार आहोत. यासाठी मी एक मोठी शीट घेतलेली आहे. पिंक कलरची शीट आहे. टिंटेड पेपर म्हणतात त्याला. हे पण स्टेशनरीमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. आता इथे 12 सेंटीमीटरच्या पाकळ्या होतील असा पेपर मी इथे कट करून घेत आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप कटिंग करायचं आहे. पहिला मी 12 सेंटीमीटरचं कटिंग करून घेत आहे. म्हणजे छोटी पानं, त्याच्यापेक्षा मोठी आणि त्याच्यापेक्षा थोडी अजून मोठी, अशा 3 प्रकारची पानं आपल्याला कापून घ्यायची आहेत. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी मधून फोल्ड करून घेते आहे आणि अजून एक फोल्ड मारत आहे. तुम्ही बघू शकता इथं. आता मी त्याच्यावर पेन्सिलने आकार देणार आहे. त्याच्या आधी मी दुसरी पानं तयार करून घेते. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. मी इथे अंदाजाने मेजरमेंट घेतलेले आहेत. तुम्हाला फुलांचा आकार केवढा मोठा हवा आहे तेवढा तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. इथे मी अंदाजाने मेजरमेंट घेत आहे. आता आपण केलेल्या पाकळ्यांची साधारण उंची असेल 18 ते 20 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटरच्या 8 पाकळ्या आहेत. 20 सेंटीमीटरच्या 12 पाकळ्या आहेत आणि 25 सेंटीमीटरच्या आपण 8 पाकळ्या घेणार आहोत. असं सगळ्या पाकळ्या मिळून आपण एक फूल बनवणार आहोत. तुम्हाला हवं तसं तुम्ही पाकळ्या जास्त किंवा कमी करू शकता. आता मी ह्या पेपरवर एक
पाकळीचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि एकत्रच मी सगळ्या पाकळ्या कट करून घेते. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकताय. इथं मी असा पाकळ्यांचा आकार कट करून घेतलेला आहे. सेम बाकीची पाकळ्या पण मी कट करून घेते. तर इथे मी सगळ्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, एक लहान आहे, एक त्याच्यापेक्षा मोठी आणि एक अजून त्याच्यापेक्षा मोठी असे पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला बाइंडिंग तार घ्यायची आहे आणि एक 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे एक 4 इंच जास्त मी खाली वायर सोडलेली आहे आणि सेलो टेपनी त्याला असं चिटकून घेते आहे. त्यामुळे आपल्याला पाकळ्यांना पाहिजे तसा आकार देता येतो. आपण पाहिजे तसं त्याला बेंड करू शकतो आणि तो आकार हलणारही नाही आहे, असा तो राहणार. असं सगळ्या पाकळ्यांना आपण तार लावून घ्यायचे. इथे बघू शकताय तुम्ही, मी सगळ्या पाकळ्यांना बाइंडिंग तार लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता आपण फूल बनवायला सुरुवात करणार. त्याआधी आपण काय करायचं आहे, तार जी आहे ती खालच्या साईडला बेंड करायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं बेंड करून घ्या, म्हणजे फूल बनवायला आपल्याला सोपं जाईल. अशा पद्धतीने मी सगळ्या पाकळ्यांच्या तारा खालच्या साईडला बेंड करून घेते. आता आपल्याला फुलाच्या मधला भाग एक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक बॉल घेतलेला आहे प्लॅस्टिकचा. त्याच्यामधून मी एक वायर घातलेली आहे, गरम करून वायर घातलेली आहे आणि त्याला एक होल पाडून ती तार दोन्हीच्या मधून घालून असं छान त्याला पिळून घ्यायचं आहे तारेला. आता या प्लॅस्टिकच्या बॉलला मी इथे गोल्डन कलरचा कपडा लावून घेते. अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे. सेलो टेपनी चिटकवलेला आहे मी, पूर्ण फेविकॉल लावलेला नाही आहे त्याला, फक्त असं गुंडळून त्याला सेलो टेपनी चिटकवलेलं आहे. आता एक छोटं आपण जे पान तयार केलं होतं, 10 सेंटीमीटरची जी पाकळी तयार केली होती ती आता मी घेऊन असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला त्या बॉलच्या शेजारून आपल्याला असं तारेला गुंडळून घ्यायचं आहे, म्हणजे पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पाकळी लावून घेते. आटीच्या आटी पाकळ्या इथं मी सगळ्या बॉलच्या शेजारून लावून घेणार आहे. जसजशा आपल्या पाकळ्या लावून होतील, तारेला गुंडाळून होतील, त्यानंतर आपल्याला सेलो टेपनी पण खालच्या तारेला घट्ट करायचं आहे, जेणेकरून ज्या खालच्या तारा आहेत त्या हलणार नाही. त्यामुळे सेलो टेपनी आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे.
पाकळ्यांना पण आपण सेलो टेप लावू शकतो. जिथे गरज आहे तिथे आपल्याला सेलो टेप लावून घ्यायचा आहे. तर इथे मी आटीच्या आटी पाकळ्या छोट्या ज्या होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत. आता ज्या मीडियम आपण पाकळ्या केल्या होत्या त्या मी इथे लावून दाखवते. तर एक पाकळी घेते आणि मी असं ठेवून खाली तार त्याला दुसऱ्या तारेला गुंडळून घेते. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण तार गुंडळून घ्यायची आहे आणि नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो. पाहिजे तसं आपल्याला पाकळी हलवता येते इकडे तिकडे. अशा पद्धतीने सेलो टेप लावले. आता मी दुसरी पाकळी घेऊन परत सेम प्रोसिजर त्या तारेला बॉलच्या तारेला आपल्याला गुंडळून घ्यायची आहे. आता दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपण एक सेलो टेप लावून घेऊया जेणेकरून आपली पाकळी हलणार नाही. अशीच सेम पद्धत वापरून आपण सगळ्या पाकळ्या लावून घेणार आहोत साईडून. इथे मी 6 पाकळ्या लावलेल्या आहेत. आता त्याच्या खालच्या साईडला आपल्याला बाकीच्या उरलेल्या पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत. 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी अशा पद्धतीने मी लावलेल्या आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी मी लावलेली आहे. सेलो टेपनी पण मी चिटकवून घेत आहे. तर इथे मीडियम साईजच्या जेवढ्या पाकळ्या होत्या त्या सगळ्या मी लावून घेतलेल्या आहेत. आता लास्ट ज्या पाकळ्या राहिलेल्या आहेत मोठ्या त्या इथं आपण लावून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपलं फूल हे मोठं उठून दिसणार आहे. आता इथे 8 पाकळ्या मी केल्या होत्या तर 8 मोठ्या पाकळ्या इथे आपण लावून घेणार आहोत. 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी अशा पद्धतीने सगळं फूल आपल्याला बनवून घ्यायचं आहे.
तर इथे सगळ्या पाकळ्या लावून झालेल्या आहेत. आता आपल्याला पाहिजे तसे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. पाकळी इकडे तिकडे करू शकतो आणि लागलीच त्याला खाली सेलोटेप लावून घेऊ शकतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं सेलोटेप लावून घ्यायचं आहे. आणि फुलाला अजून थोडं डेकोरेट करण्यासाठी मी इथं स्प्रे आणलेला आहे गोल्डन कलरचा. तुम्ही बघू शकता खूप छान फूल झालेलं आहे आपलं. आणखीन थोडं त्याला डेकोरेट करण्यासाठी मी स्प्रे वापरणार आहे गोल्डन कलरचा. तर अशा पद्धतीने त्याच्यावर स्प्रे आपण मारूया. पाकळ्यांच्या कॉर्नरला फक्त मी स्प्रे मारलेला आहे, सगळीकडे स्प्रे मारलेला नाही आहे. शेवटी मी फक्त स्प्रे मारून घेतलेला आहे. इथे आपल्या फुलाला डेकोरेट करून झालेलं आहे. किती छान दिसत आहे फूल. आता मी एक कुंडी घेतलेली आहे, त्या कुंडीमध्ये वाळू घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते जे आपण देठ केलं होतं PVC पाईपचं ते त्याच्यामध्ये ठेवून मी फूल त्याच्यामध्ये घातलेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पानं तयार करायची आहेत. फूल म्हटलं की पान आलं, तर पानांसाठी आपण ग्रीन कलरचा इथं टिंटेड पेपर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी एक पानाचा आकार तयार करून कट केलेला आहे आणि त्याला पण सेम बाइंडिंग तार आपल्याला लावून घ्यायची आहे. पाठीमागच्या साईडला सेलो टेपने चिटकवून घ्यायचं आहे. हे 2 कलरचे पानं मी वापरलेले आहेत, डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन. आणखीन आता मी त्याला देठाला असं सेम गुंडळून घेते आणि सेलो टेपने पण चिटकवून घेते. अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण फूल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे आपलं फूल दिसत आहे. खूप डेकोरेटिव्ह दिसत आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या कलरची फुलं बनवून घेतलेत आणि एका कुंडीमध्ये 3 किंवा 2 फुलं लावून घेतलेली आहेत. मधला जो तुरा आहे त्यासाठी मी एक बाइंडिंग तार घेऊन त्याला थर्माकोलचा बॉल लावून त्या जो गोल्डन कलरचा बॉल होता त्याला चिटकवून घेतलेला आहे. तुम्हाला माझी ही होम डेकोर आयडिया कशी वाटली प्लीज मला नक्की कमेंटमध्ये कळवून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.